नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बांगलादेश। जून 2024 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। या अंतर्गत भारतात उपचारासाठी येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी देशात ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करण्यात येणार आहे। तसेच दोन्ही देशांनी रेल्वे संपर्क वाढवण्यास सहमती दर्शवली आहे। सागरी क्षेत्र आणि ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देण्यासाठीही या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। तर बघा, भारत आणि बांगलादेश या देशांदरम्यान ई मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण शंख पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे गोल्डन थ्रेड। 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून 2024 दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आला। याचे आयोजन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले। तर 2024 ची थीम होती भारतातील अमृतकाल। तर MIFF 2024 चे प्रमुख पुरस्कार बघा, या अंतर्गत कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत? तर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुबैया नल्लामुत्तू, गोल्डन शंख पुरस्कार गोल्डन थ्रेड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत निष्ठा जैन, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुकथा चित्रपट सॉर मिल्क एस्टोनिया, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपट जिमा पोलंड, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर बबिन दुलाल नेपाळ आणि सूरज ठाकूर भारत। तर बघा, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे सुबैया नल्लामुत्तू यांना आणि सुवर्ण शंख पुरस्कार देण्यात आलेला आहे गोल्डन थ्रेड या चित्रपटाला। नेक्स्ट आहे, अय्यन्ना पुत्रोडू चित्तकायाला कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। 22 जून 2024 रोजी तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ आमदार अय्यन्ना पात्रुदू चित्तकायाला यांनी 16व्या आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे। ते आंध्र प्रदेश विधानसभेचे तिसरे सभापती बनले आहेत। नेक्स्ट आहे, 53वी GST कौन्सिलची बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून 2024 रोजी GST परिषदेची 53वी बैठक झाली। या सभेतील काही महत्त्वाच्या तरतुदी IGST म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा कर, 5% फ्लॅट दराने विमानाचे भाग, घटक, चाचणी उपकरणे, साधने आणि टूल किट्सच्या आयातीवर लागू होईल। सर्व दुधाचे डबे यामध्ये स्टील, लोखंड आणि ॲल्युमिनियमचे त्यांचा वापर काही असो त्यावर 12% GST लागू होईल। सर्व सौर कुकर, एकल किंवा दुहेरी ऊर्जा स्रोत यावरती 12% GST लागू होईल। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अतुल कुमार चौधरी। जून 2024 मध्ये केंद्र सरकारने अतुल कुमार चौधरी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे। हे पद व्ही रघुनंदन 31 मे रोजी निवृत्त झाल्यापासून रिक्त होते। चौधरी हे 1891 च्या बॅचचे भारतीय दूरसंचार सेवा अधिकारी आहेत। सध्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण मध्ये ते उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत। तर बघा, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे नवीन सचिव अतुल कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, T20 विश्वचषक स्पर्धेत सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पॅट कमिन्स। ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने 2024 T20 विश्वचषकात प्रथम बांगलादेश विरुद्ध आणि त्यानंतर पुढील सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हॅट्रिक घेतली आहे। पॅट कमिन्स हा T20 विश्वचषकात सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे। याशिवाय इंग्लंडचा गोलंदाज क्रिस जॉर्डनने T20 विश्वचषक 2024 ची तिसरी हॅट्रिक घेतली आहे। क्रिस जॉर्डनने अमेरिकेविरुद्ध हॅट्रिक घेतलेली आहे। तर क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारा 8वा खेळाडू ठरलेला आहे। नेक्स्ट आहे, लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश।
लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र महाराजगंज उत्तर प्रदेश येथे स्थापन केले जाणार आहे। हे गिधाड एशियन किंग गिधाड या नावानेही प्रसिद्ध आहे। ही प्रजाती 2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये सूचीबद्ध आहे। या केंद्राचे नाव जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र असणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच आर्मेनियाने कोणत्या देशाला अधिकृत मान्यता दिली आहे? तर याचे उत्तर आहे पॅलेस्टाईन। जून 2024 मध्ये आर्मेनियन परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे पॅलेस्टाईन राज्याची मान्यता जाहीर केली आहे। आर्मेनियाच्या या निर्णयाला इस्रायल सरकारने विरोध केला आहे। याआधी मे-जून 2024 मध्ये स्लोव्हेनिया, आयर्लंड, स्पेन आणि नॉर्वे या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे। पॅलेस्टाईनला जगातील 145हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे। नेक्स्ट आहे, भारत आणि कोणत्या देशाने सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे श्रीलंका। 20 जून 2024 रोजी भारत आणि श्रीलंकेने सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना हे सुरू करण्यात आले आहे। यासाठी भारताने $6 दशलक्ष अनुदान दिलेले आहे। MRCC मध्ये श्रीलंकेतील गॅले, अरुग्बे, बटिकालोआ, त्रिकोमाली, कल्लारावा, पॉइंट पेड्रो आणि मोलिकुलम या महत्त्वाच्या किनारपट्टीच्या ठिकाणी 7 मानवरहित प्रतिष्ठानांचा समावेश आहे। सरकारी मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने MRCC ची स्थापना केली, जे समुद्रात शोध आणि बचाव कार्यासाठी नोडल केंद्र म्हणून काम करेल। मार्च 2022 मध्ये या केंद्रासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि MRCC चालवण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाच्या संघांना बेंगळुरू आणि कोलंबो BEL द्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे 23 जून। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो। 23 जून 1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली। 2024 ची थीम आहे चला आणि साजरा करूया, म्हणजेच काय लेट्स मूव्ह आणि सेलिब्रेट। नेक्स्ट आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मनोज जैन यांची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारत सरकार संरक्षण मंत्रालयाने 19 जून 2024 रोजी पत्रकाद्वारे त्यांची नियुक्ती केली आहे। त्यांनी कार्मिक, मानव संसाधन प्रशासन, परवाना, BSNL ची दक्षता शाखा आणि दूरसंचार विभागामध्ये विविध पदांवर काम केले आहे। नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे। ही योजना कोणत्या मंत्रालयाची आहे? तर याचे उत्तर आहे गृह मंत्रालय। जून 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सेक्टर योजनेसाठी गृह मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी याचा एकूण आर्थिक खर्च 2254.43 कोटी असणार आहे। केंद्रीय सेक्टर योजनेच्या आर्थिक परिव्ययाची तरतूद गृह मंत्रालयाकडून स्वतःच्या बजेटमधून केली जाईल। या योजनेअंतर्गत देशात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठच्या कॅम्पसची स्थापना, केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची स्थापना आणि NFSUच्या दिल्ली कॅम्पसच्या विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, अटल पेन्शन योजनेअंतर्गत लक्षणीय नोंदणीसाठी कोणत्या बँकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे कर्नाटक विकास ग्रामीण बँक। जून 2024 मध्ये कॅनरा बँकेने प्रायोजित केलेल्या कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला अटल पेन्शन योजनेअंतर्गत लक्षणीय नोंदणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। हा पुरस्कार पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे देण्यात आला। KVG बँकेचे अध्यक्ष श्रीकांत M भांडीवाड यांनी भारत सरकारचे सचिव DFS विवेक जोशी आणि PFRDAचे अध्यक्ष दीपक मोहंती यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला। KVGBने API अंतर्गत 4,27,736 संचयी खात्यांची नोंदणी केली होती। पेरडाने प्रति शाखेत सरासरी 100 खाते ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते, तर KVGBने सरासरी 137 खात्यांसह ते मागे टाकले, जे दक्षिण भारतातील सर्व बँकांमध्ये सर्वाधिक आहे। गेल्या आर्थिक वर्षात एका दिवसात 68,000हून अधिक खात्यांची नोंदणी करून बँकेने राष्ट्रीय विक्रम केला आहे। नेक्स्ट आहे, आर्थिक लवचिकतेवरील जागतिक परिषदेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी।
जून 2024 मध्ये आर्थिक लवचिकतेवरील जागतिक परिषदेची दुसरी आवृत्ती आरबीआयच्या कॉलेज ऑफ सुपरवायझर्स द्वारे मुंबईत आयोजित करण्यात आली होती। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि वित्तीय संस्थांमधील बिग डेटा एनालिटिक्स यासारख्या प्रगत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर दिला। नेक्स्ट आहे स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे मॅक्स वर्स्टॅपेन। स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद रेड बुलच्या मॅक्स वर्स्टॅपेनने जिंकले। मॅक्लॅरेनच्या लँडो नॉरिस दुसऱ्या क्रमांकावरती राहिला। वर्स्टॅपेनचा या वर्षीच्या 10 शर्यतींमध्ये हा 7वा विजय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।